नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळवण्यासाठी या दोन गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे। बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत। यातील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। दरम्यान या योजनेचा 19वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे। जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती। मित्रांनो, पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे काही तपशील द्यावे लागतात। ते दिले तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो। यामध्ये तुमची ई-केवायसी करणे गरजेचे आहे। तसे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला नोंदणी क्रमांक लक्षात ठेवावा लागेल। लाभार्थी शेतकरी या दोन गोष्टी विसरल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि मित्रांनो, केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे अल्पभूत धारक शेतकऱ्यांना ही रक्कम दर 4 महिन्याने मिळते। 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2,000 रुपये दिले जातात। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत पोहोचते। ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.46 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत। आता लवकरच 19वा हप्ता देखील जमा होणार असल्याचे बोलले जात आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे, जे आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरद्वारे किंवा सीएससी केंद्रावरून बायोमेट्रिक मार्गाने पूर्ण केली जाऊ शकते। जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकतात। आणि मित्रांनो, कशी कराल ई-केवायसी पूर्ण? जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत ते त्यांच्या ई-केवायसी स्थिती तपासू शकतात। यासाठी त्यांना pmkisan.gov.in वर जावे लागेल। येथे फार्मर कॉर्नर दिसेल। यामध्ये पहिल्या पर्याय ई-केवायसी असेल त्यावर क्लिक करा। यानंतर OTP आधारित ई-केवायसी लिहिले जाईल आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल। तुमचा आधार क्रमांक टाकून तुमची स्थिती तुम्हाला समजणार। आणि मित्रांनो, ई-केवायसी अपूर्ण असल्यास तुम्ही ते अपडेट पण करू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। मित्रांनो, ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।